मित्र नमस्कार. बुधवारी केंद्र सरकारने संसदेमध्ये महाराष्ट्राबद्दल एक धक्कादायक आकडेवारी समोर आणले. महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षामध्ये 36,211 खाजगी कंपन्या बंद झाल्याची धक्कादायक आकडेवारी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली. एका खासदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ही आकडेवारी समोर आली. तर मित्रांनो, एवढं सगळं खेदजनक आणि चिंताजनक विषय असताना सुद्धा महाराष्ट्रात मात्र त्यावर चर्चा होण्याच्या ऐवजी राजकारण सुरू झालं. पण मित्रांनो, केंद्र सरकारने दिलेली ही आकडेवारी नेमकी खरी आहे का? त्याच्यामागे काय गौडबंगाल असू शकतं? कारण मी सुद्धा एका कंपनीमध्ये काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक कंपन्यांमध्ये माझे मित्र काम करतायत. त्यांचा अनुभव ऐकल्यानंतर हा मी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, केंद्र सरकारने काल बुधवारी जी आकडेवारी सांगितली ती पाहता ज्या 36,211 खाजगी कंपन्या बंद झाल्या आहेत त्याचं जिल्हानिहाय प्रमाण जर बघायचं झालं तर असं आहे. मुंबई शहरामध्ये सर्वाधिक म्हणजे 12,009, पुण्यामध्ये 6,433, ठाण्यामध्ये 4,704, नागपूरमध्ये 1,478, नाशिकमध्ये 840, रायगडमध्ये 822 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 654 एवढ्या कंपन्या बंद झाल्यात. हे एकूण कंपन्या बंद होण्याचं जे हे आहे ते एकूण महाराष्ट्रामध्ये 36,211 खाजगी कंपन्या बंद झाल्यात. मित्रांनो, महाराष्ट्रात एवढं कंपन्या बंद होण्याचं प्रमाण का आहे? आणि महत्वाचं म्हणजे ही आकडेवारी खरोखर खरी आहे का? तर मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मीही एका कंपनीत काम करतो आणि माझे अनेक मित्रवर्य हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. आमच्या जेव्हा अशा गोष्टी होतात त्यावेळी आणि जवळपास एक महिन्याभरापूर्वीच आमची याच विषयावर चर्चा झाली होती की कंपन्यांमध्ये चालूपणा कसा चालतो, चालूपणा कंपन्या किंवा उद्योजक कसे करतात, याचं मी आज तुम्हाला एक धक्कादायक वास्तव सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की तुम्ही सलग एखाद्या कंपनीत सेवा दिली तर तुम्हाला त्या कंपनीची एक जबाबदारी राहते की तुम्हाला ग्रॅच्युइटी देणं किंवा इतर फायदे देणं, परमनंट करणं या गोष्टी. तर जसं आपल्याला माहिती असेल की भाडेकरू जिथे आपण राहतो त्या ठिकाणी मालक तुम्ही कितीही चांगले असलात तर तुम्हाला सलग जास्त वर्ष ठेवत नाही का? कारण त्याच्या मालमत्तेमध्ये तुमचा जिथे तो राहत असतो त्या मालमत्तेमध्ये त्याचं नाव लागतं. तर ही कटकट नको म्हणून तो थोड्या वर्षांनी तुम्हाला हाकलून देतो. उद्योजकांचं सुद्धा तसंच आहे. तुम्हाला ग्रॅच्युइटी द्यायला लागू नये, तुम्हाला परमनंट करावं लागू नये म्हणून काही कंपन्या अशी चालूगिरी करतात की आता एक कंपन्या ज्या असतात मूळ कंपनी त्याला काही उपकंपन्या सुद्धा असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही मोठमोठी जी नावं ऐकलेली आहे, उदाहरणार्थ डीमार्ट आहे. अशा ज्या डीमार्ट सारखं मी डीमार्ट एक नाव घेतलं. आता मी जे गोष्ट बोलतोय ती काही डीमार्टची संबंधित नाही, हे पहिली गोष्ट. नाही तुम्हाला असं वाटेल की डीमार्ट अशी चालूगिरी करतं का? मला असं कोणाबद्दल ब्लेम करायचं नाही, पण ही चालूगिरी जवळपास सर्व कंपन्यांमध्ये चालते. तर ही कंपन्या ज्या असतात मोठमोठ्या त्यांच्या काही उपकंपन्या चालू असतात. म्हणजे मी काम करतो एका कंपनीमध्ये, तुम्ही मला कोणता एम्प्लॉय म्हणून ओळखता तर त्या मूळ जी गाजलेली कंपनी त्याचा एम्प्लॉय म्हणून ओळखता, पण ऍक्च्युअली कागदोपत्री मी त्या कंपनीत काम करीत नाही. कारण त्या कंपनीच्या काही उपकंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मी कागदोपत्री काम करीत असतो. मित्रांनो, हे काय करतात, आता माझी ठराविक वर्ष सर्व्हिस झाली की आता हे सगळे जे कर्मचारी असतात ते अगोदर कॉन्ट्रॅक्टवरच असतात, नंतर त्यांना इतर लाभ मिळू शकतात. पण हे कंपन्या उद्योजक काय करतात की तुमच्याकडून नवीन अर्ज मागून घेतात. आपण जो नोकरीसाठी अर्ज करतो तो मागून घेतात. त्याच्यावर ज्या दिवशी तो मागून घेतलेला असतो त्या दिवशीची तारीख टाकतात आणि तुम्हाला दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर करतात. आता तो अर्ज घेताना नवीन जी कंपनी त्यांनी स्थापन केलेली असते त्या कंपनीच्या नावेच तो अर्ज घेतात.
उदाहरणार्थ घ्या, एखादी काय म्हणतात ते रत्नागिरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी स्थापन झाली. तुम्ही रत्नागिरी अल्फान्सो कंपनीमध्ये काम करताय. तर तुम्हाला रत्नागिरी अल्फान्सो कंपनी ठराविक वर्ष नोकरी झाल्यानंतर तुम्हाला त्या दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर केलं जातं तुमच्या संमतीनेच, कारण तुमच्याकडून त्यांनी अर्ज मागून घेतलेला असतो. जेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्ट देतात त्यावेळी नवीन कंपनीचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट येतं नवीन कंपनीच्या नावाने, आणि तुम्हाला त्याच्या अगोदर त्याच दिवशीचा अर्ज मागून घेतला जातो, अर्ज लिहून घेतला जातो. अर्ज लिहून घेतल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होता. आणि त्या अशा सर्व एम्प्लॉईना असं ट्रान्सफर केल्यानंतर ती कंपनी बंद केली जाते. म्हणजे कोणाला लाभ देण्याचा प्रश्न उरत नाही. कागदोपत्री काय झालं, तर एक जुनी कंपनी बंद झाली. आता ह्या कंपनी बंद होण्यामध्ये सरकारचा काही दोष आहे का हो? तर अजिबात दोष नाही. इथे काय सुरू झालंय की ज्या उद्योजकाला एम्प्लॉईना ग्रॅच्युइटी द्यायला लागू नये, त्याला परमनंट करावं लागू नये, याच्यासाठी त्याने चालूगिरी केली की ते सगळे एम्प्लॉई जुनी कंपनी उपकंपनी बंद करून तिला टाळं लावून नवीन कंपनीत त्या सगळ्यांची ट्रान्सफर केली. म्हणजे त्यांचे जे काय लाभ मिळणार होते त्याला ते बंद झाले. पण कागदोपत्री काय दिसतं, तर एक कंपनी बंद झाली. आता दुसरी गोष्ट, आता ह्या सगळ्या कंपन्या अशा बंद झाल्यात का, तर माझं असं अजिबात म्हणणं नाही. दुसरे मी सगळ्या बाजू मांडणार आहे त्याच्या. दुसरी गोष्ट म्हणजे उद्योजक क्षेत्रामध्ये सुरू असलेलं राजकारण. म्हणजे हे उद्योजकांनी केलेलं नाही, जे राजकारणी आहेत तिथले प्रस्थापित, तर ते राजकारणी ते वर्चस्व मिळवण्याचा त्या कंपनीमध्ये प्रयत्न करतात. उदाहरण घ्यायचं झालं तर रेमंडमध्ये माझे मित्र काही कामाला आहेत. त्या रेमंडमध्ये काही राजकारणी पूर्वी शिरले आणि त्यांनी तिथे संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आता रेमंड ही कंपनी मोठी माहिती आहे तुम्हाला. हे लोक राजकारणी कॅप्चर तुम्हाला कसे करतात, तिथे स्वतःच्या पक्षाच्या नावाने संघटना स्थापन करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याच्यात ते यशस्वी सुद्धा झाले. मग कंपनीनं समजा आता रेमंडमध्ये दर 4 वर्षांनी पगारवाढ होते, तर ती पगारवाढ असते 4,000 5,000 एवढ्या प्रमाणात ती पगारवाढ होते. त्यानुसार पोस्टनुसार ती होत जाते. तर तिथे या राजकारण्याने काय केलं, तर स्वतःच्या नावाने संघटना काढल्या आणि आता पगारवाढ ज्यावेळी जवळ आली 4 वर्षांनी, त्यावेळी मग व्यवस्थापनानं समजा सांगितलं की यावर्षी ह्या एम्प्लॉईंची 4,000 पगारवाढ होईल. म्हणजे राजकारणी काय करतात, 4,000 काय म्हणून कामगारांच्या घामावर तुम्ही जगताय, 7,000 8,000 रुपये पेमेंट वाढ झाली पाहिजे, असा जो कंपनीला अशक्य वाटणारा मुद्दा असतो, एवढी पगारवाढीचा त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवायचा. ह्याच्यात ते काय करतात, कामगारांचा सहानुभूती त्यांना मिळते राजकारण्यांना. कारण कामगार विचार करतो बघा, आपल्या घामाचं चीज ह्याच्यामुळे होतंय कारण तो आपल्या बाजूने उभा आहे. कामगार हा विचार करीत नाही की आपली कंपनी चालते किती, तिला सध्या मार्केटमध्ये काय म्हणतात ते किती मागणी आहे त्या कंपनीच्या प्रॉडक्टला. मग त्या कंपनीनं जर एवढी मोठी पगारवाढ जर दिली तर कंपनीवर केवढा भार पडेल, हे काही करत नाही. आणि ही मागणी करण्यामध्ये राजकारणाचा स्वार्थ असतो, परमार्थ काहीच नसतो. कारण त्याला उद्या एवढी पगारवाढ झाली तर कंपनीला स्वतःच्या खिशातून काय द्यावे लागणार नाहीत. म्हणजे राजकारणाला स्वतःच्या खिशातून काय कामगारांना पैसे द्यावे लागणार नाही, कंपनीकडूनच तो मागून घेतोय. उलट कामगारांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि स्वतःचा पक्ष वाढतो आणि तो नेत्याचं नाव वाढतं. मित्रांनो, कसं आहे माहितीये का, कंपनीत जेव्हा एक एम्प्लॉय म्हणून काम करतो आपण, तेव्हा आपले आणि कंपनीचे लागेबांधे चांगलेच असले पाहिजे. कंपनीनेही तुम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे की आपला हा एम्प्लॉय आहे, त्याच्या जीवावर आपण भरारी घेतोय, तर जो काय नफा मिळेल त्यातला काही टक्के नफा या कामगारांना मिळाला पाहिजे, अशी कंपनीनं सुद्धा स्वतःची मेंटॅलिटी ठेवली पाहिजे. आणि कामगारांनी सुद्धा ठेवली पाहिजे की कंपनीवर जास्त बोजा देऊन उपयोग नाही, कारण कंपनी जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपलं कामगार अस्तित्व आहे. या दोघांनीही त्याचं भान ठेवलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे त्याचा वापर कोणी करत नाही ना, याचं एक भान ठेवलं पाहिजे. आज तुम्ही बघायला गेला तर रेमंडमध्ये गिरीश महाजन यांचं वर्चस्व आहे. अगोदर ते एकनाथ खडसे यांचं होतं. अजून गिरीश महाजनांचं वर्चस्व येऊन काही दिवसच झालेले आहेत, काही वर्षच झालेले आहेत, 1-2 वर्षच झालेले आहेत. त्याच्यानंतर होणारी पहिली पगारवाढ आहे, मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यातलं समजेल किती होते वगैरे ते. पण मला काय म्हणायचं, राजकारण्यांना या कंपनीच्या मध्ये
आतमध्ये शिरू न देणं हे कामगारांचं सुद्धा कर्तव्य आहे. आता हाच धागा पकडून मी तुम्हाला इतर काही गोष्टी सांगेन की राजकारण्यांकडून होणारी उद्योजकांची पिळवणूक. अनेक ठिकाणी असं होतं की उद्योजकांना ब्लॅकमेल कर, स्थानिक राजकारणी जे असतात ते उद्योजकांना ब्लॅकमेल कर, त्यांच्याकडून पैसे उकाळ. याच्यामुळे उद्योजक कंटाळून गेलेत. महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो, तुम्ही पाहता एवढं साधं सरळ राहिलेलं नाही. ते इतकं गलिच्छ झालेलं आहे की कमळाच्या पायाखाली जो चिखल असतो ना, त्याच्यापेक्षा ते गलिच्छ झालेलं आहे. त्यांना जिथे पैसा मिळतो तिथून ते अगदी त्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात ना, ते सुद्धा खायचं सोडत नाही. त्यामुळे या उद्योजकांना कुठेतरी काय म्हणतात ते ब्लॅकमेल कर, त्यांच्याकडून पैसे उकाळ, खंडणी उकाळ, हे प्रकार स्थानिक लेवलला एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालतात की त्यामुळे उद्योजकांना असं वाटतं की महाराष्ट्रात खरंच राहावं का. आणि दुर्दैव असं की महाराष्ट्र सरकार या उद्योजकांना कोणती सुद्धा सिक्युरिटी देत नाही. आपल्याला माहिती असेल या उद्योजकांच्या जीवावर एवढे बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळते. महत्वाचं म्हणजे हे उद्योजक वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स शासनाला भरत असतात. एक महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचं काम हे उद्योजक करीत असतात, पण त्यांना 1% सिक्युरिटी सुद्धा महाराष्ट्र सरकार देत नाही. उलट सांगायचं झालं तर तुम्ही काल अनेक उद्योजकांची कैफियत ऐकली असेल की त्यांच्या कंपनीकडे जायला रस्ते सुद्धा चांगले नाहीत बांधलेले. ज्या उद्योजकांमुळे एवढं सगळं महाराष्ट्राचं नाव येतं, महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात कर घेतं, औद्योगिक कर. सगळ्या गोष्टी त्यांना औद्योगिक दरानं मिळतात. अगदी लाईट असो, पाणी असो, या सगळ्या गोष्टी त्यांना औद्योगिक दरानं मिळतात आणि तो रेट आपल्या सामान्य रेटपेक्षा खूप जास्त असतो. एवढं ते उद्योजक करतात तर त्यांना कुठेतरी, कारण त्या कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून काय फक्त कंपनीचा मालक जात नसतो, त्यांचे एम्प्लॉई पण जात असतात. तर कुठेतरी त्यांना सिक्युरिटी देणं, जसं गुजरातमध्ये आता वातावरण तयार झालेलं आहे उद्योजकतेला पोषक असं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. रत्नागिरीतील गद्रे मरीन कंपनी आहे. तर या गद्रे मरीन कंपनीनं, म्हणजे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. गद्रे मरीन कंपनीनं एक तिथे त्यांचा जी कंपनी होती त्याच्यासाठी वाढीव प्लॅन्ट टाकण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी स्थानिकांना त्यांना विरोध केला, प्रदूषण होतं वगैरे वगैरे या मुद्द्यावर. त्यावेळी मला वाटतं शासन आपलं इथंच होतं, काँग्रेसचं शासन होतं वाटतं, आय डोंट नो. पण त्यावेळी विरोध झाल्यानंतर शेवटी मग जेव्हा ही गोष्ट नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेली, त्यावेळी नरेंद्र मोदींनी स्वतःहून, बघा, गुजरातचा मुख्यमंत्री स्वतःहून महाराष्ट्राच्या भूमिपुत्राला आणि एका उद्योजकाला, कारण ते रत्नागिरीचे सुपुत्र आहेत गद्रे, तर त्यांना बोलवून घेतो आणि तुम्हाला काय अडचण लागली तर मला सांगा. इथे तुम्ही काही करायचं नाही, इथे तुमचा प्लॅन जो आहे तो गुजरातमध्ये टाका. गुजरातमध्ये टाका म्हटल्यावर त्यांनी तो प्लॅन गुजरातमध्ये टाकला. आता मला माहिती नाही, मला वाटतं तो तोट्यात चालू आहे त्यांचा वगैरे वगैरे, असं मला अलीकडेच कानावर आलंय. पण मला काय म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टीतून असं कळतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योजकतेला पोषक असं वातावरण राहिलेलं नाही. मी परवाच एका ठिकाणावरून ऐकलं, गुजरातमध्ये सिक्युरिटीचं काम करणारा एखादा जो व्यक्ती असतो तो महिन्याला 22 ते 25 हजार रुपये पेमेंट पाडतो. किती? 22 ते 25 हजार रुपये. बरं, एक नोकरी गेली तर दुसरी नोकरी त्याच्याकडे असते. त्याला सहसा बेकार राहावं लागत नाही. आपल्या महाराष्ट्रात एक उदाहरण घ्या, महाराष्ट्रातल्या सिक्युरिटीला किती पेमेंट मिळतं हे तुम्हाला मला माहिती आहे. महत्वाचं म्हणजे ती नोकरी गेली तर त्याला दुसरी नोकरी शोधायला किती वेळ लागतो. तुम्ही गुजरातमध्ये तुमचे कोणी नातेवाईक मित्रमंडळी असतील तर हे मी जे अनुभव तुमच्याशी शेअर केले त्याचं नक्की हे करा. आणि तुम्हाला मी एम्प्लॉई बद्दल जे सांगितलं, कंपन्या कशी चालूगिरी करतात, वेगवेगळ्या कंपन्यांमधून एक कंपनी बंद करायची, दुसऱ्या कंपनीत तुम्हाला हे चेंज करायचं, ट्रान्सफर करायचं. त्यामुळे कागदोपत्री काय दिसतं तर ती एक कंपनी बंद झाली, याचा महाराष्ट्र सरकारशी काही संबंध नसतो. कायद्याची पळवाट शोधायची आणि तुमचे हक्क नाकारायचे, हे सगळं महाराष्ट्रात अलबेलपणे सुरू आहे. ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतात ते, कागदावर दिसतं, हे कागदावर जे लिहिलं जातं ते सगळं सत्य नसतं. हे मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय?
आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉई असाल तर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का, याबद्दल आपली मतं खूप कठोरपणे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.